नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 29व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. नर्मदेच्या तीरावरून निघून गंगासागराचे स्नान आणि श्री क्षेत्र जगन्नाथाची यात्रा करून फिरत फिरत श्रीमद परमहंस तोतापुरी पंजाबकडे आपल्या मठाला परत जाताना वाटेत दक्षिणेश्वरी उतरले होते. येथे 2-3 दिवस राहून पुढे जाण्याचा त्यांचा विचार होता. तेथे त्यांना आणण्यात श्री जगदंबेचा कोणता हेतू होता याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. काली मंदिरात प्रवेश करून श्रीमद तोतापुरी प्रथम घाटावर गेले. घाटावरच एका बाजूस इतर लोकांसारखेच एक वस्त्र गुंडाळून घेऊन श्री रामकृष्ण ईश्वर चिंतनात तन्मय होऊन बसले होते. त्यांच्या त्या तेजपुंज आणि भावोज्वल वदनमंडळाकडे दृष्टी जाताच तोतापुरीने ताबडतोब जाणले की हा कोणी असामान्य पुरुष दिसतो. वेदांत साधनेला इतका उत्तम अधिकारी क्वचित दिसून येतो. तंतप्राण बंगालमध्ये वेदांताचा असा अधिकारी पुरुष सापडतो हे आश्चर्य आहे असे म्हणत ते मोठ्या कौतुकाने श्री रामकृष्णांजवळ गेले व त्यांच्याकडे नीट निहाळून पाहून आपला समज बरोबर आहे अशी खात्री पटताच ते श्री रामकृष्णांना म्हणाले, तू वेदांत साधनेला उत्तम अधिकारी आहेस असे मला वाटत आहे. तुझी वेदांत साधना करण्याची इच्छा आहे काय? श्री रामकृष्ण म्हणाले, मी करीन की करणार नाही हे मला काही एक समजत नाही. ते सारे माझ्या आईला माहीत आहे. तिने सांगितले तर करीन. तर मग जा, आपल्या आईला हे विचारून लवकर ये, कारण मला येथे फार दिवस राहण्यास सवड नाही. श्री रामकृष्ण यावर काही बोलले नाहीत. ते तसेच थेट श्री जगदंबेच्या मंदिरात गेले आणि तेथे भावाविष्ट स्थितीत असता त्यांना जगदंबेने सांगितले, जा वेदांत शिक. तुला शिकवण्यासाठीच त्या संन्याशाला आणले आहे. श्री रामकृष्ण तेथून उठून अत्यंत हर्षाने तोतापुरींकडे गेले व आपल्याला आईने परवानगी दिल्याचे त्यांनी त्यांना सांगितले. मंदिरातल्या देवीलाच हा प्रेमाने आई म्हणतो असे आत्ता कुठे तोतापुरीच्या लक्षात आले व श्री रामकृष्णांच्या बालकासारख्या सरळ स्वभावाचा त्यांना अचंब वाटला. आणि हा अशा प्रकारचा स्वभाव अज्ञान व कुसंस्कार यांचा परिणाम होय असे वाटून श्री रामकृष्णांची त्यांना कीवही आली. कारण ते कट्टे वेदांती असल्यामुळे त्यांना वेदांतोक्त कर्मफलदात्या ईश्वरावाचून दुसरा कोणताही देव माहीत नव्हता. निर्गुण ब्रह्माच्या ध्यानाभ्यासानेच निर्विकल्प समाधी अवस्थेला पोचलेल्या श्रीमद तोतापुरींना श्री रामकृष्णांसारख्या उत्तम अधिकारी पुरुषाचा सगुण ब्रह्मावरील बालकासारखा सरळ विश्वास कसासाच वाटला. आणि त्यातल्या त्यात श्री रामकृष्णांची आई कोण? तर त्रिगुणमयी ब्रह्मशक्ती माया. मायेला तर तोतापुरी निव्वळ भ्रम असे मानित व तिचे अस्तित्व मानण्याची अगर तिच्या उपासनेची काहीच आवश्यकता नाही असा त्यांचा सिद्धांत होता. म्हणून अज्ञानबंधनापासून मुक्त होण्यासाठी ईश्वराची अगर शक्तिसंयुक्त ब्रह्माची प्रार्थना करण्याची साधकाला काही एक जरूर नाही. हे सर्व त्याच्या स्वतःच्या प्रयत्नावर अवलंबून आहे असे ते मानित. असो, आपल्याजवळ दीक्षा घेऊन ज्ञानमार्गाची साधना याने सुरू केली म्हणजे याचा हा संस्कार व हे अज्ञान लवकरच दूर होईल असा विचार करून तोतापुरींनी या संबंधाने आणखी काही न बोलता दुसराच विषय काढला. ते म्हणाले, वेदांत साधनेची दीक्षा घेण्यापूर्वी शिखासूत्राचा त्याग करून तुला प्रथम यथाशास्त्र संन्यास घेतला पाहिजे. श्री रामकृष्णाने थोडा विचार करून उत्तर दिले, हे सर्व जर गुप्त रीतीने करता येईल तर यालाही माझी हरकत नाही. परंतु उघड रीतीने संन्यास घेतल्यास माझ्या वृद्ध आईला अत्यंत दुःख होईल आणि तिला दुःख झालेले माझ्याच्याने मुळीच पाहणार नाही. तोतापुरींनी त्यांचे म्हणणे कबूल केले व चांगला मुहूर्त पाहून तुला गुप्त रीतीने संन्यास देऊ असे म्हणून इतर इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर काली मंदिराच्या उत्तरेच्या भागात असलेल्या रमणीय पंचवटीखाली जाऊन तेथे त्यांनी आपले आसन मांडले. नंतर शुभमुहूर्त पाहून श्रीमद तोतापुरींनी श्री रामकृष्णांना आपल्या पितृपुरुषाच्या तृप्तीसाठी श्राद्धादी क्रिया करण्यास सांगितले व ते झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून यथाविधी स्वतःचे श्राद्ध करवले. कारण संन्यास दीक्षा घेण्याच्या वेळेपासून साधकाने भूरादी सर्व लोकप्राप्तीच्या आशा आणि अधिकार सोडायचे असतात. म्हणून त्यापूर्वीच साधकाने आपले आपणच श्राद्ध करावे असे शास्त्रांनी सांगितले आहे. ज्यांना गुरु म्हणून म्हणायचे त्यांच्यावर पूर्ण भरोसा ठेवून ते सांगतील त्याप्रमाणे अगदी अक्षरशः वागायचे
असा श्री रामकृष्णांचा स्वभाव असल्यामुळे श्रीमद तोतापुरीने जे काही करण्यास सांगितले त्याचे अगदी अक्षरशः आचरण श्री रामकृष्णांनी केले. श्राद्धादी पूर्वक्रिया संपल्यावर ते व्रतस्थ राहिले आणि गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य जमवून पंचवटीखालील आपल्या साधना कुटीरात ते व्यवस्थित रीतीने मांडून मोठ्या उत्कंठेने ते शुभमुहूर्ताची वाट पाहत राहिले. रात्र सरली आणि शुभ ब्राह्म मुहूर्ताची वेळ जवळ आल्याचे पाहून ही गुरु शिष्यांची अलौकिक जोडी त्या शांत आणि पवित्र साधना कुटीरात प्राप्त झाली. पूर्वकृत्य समाप्त झाल्यानंतर होमाग्नी प्रज्वलित झाला आणि ईश्वरासाठी सर्वस्व त्यागरूप जे व्रत सनातन कालापासून गुरुपरंपरेने या भारतवर्षात चालत आले आहे व ज्याच्या योगाने या भारतवर्षाला ब्रह्मज्ञ पदवीचा मान आजही साऱ्या जगात मिळत आहे, त्या त्यागव्रताचे अवलंबन करण्यापूर्वी उच्चारायचे जे मंत्र असतात त्यांच्या पवित्र आणि गंभीर ध्वनीने ती सारी पंचवटी भरून गेली. पवित्र सलीला भागीरथीचे स्नेहपूर्ण वक्षस्थल त्या ध्वनीच्या सुखस्पर्शाने कंपित होऊन गेले होते आणि आज पुष्कळ दिवसांनी पुन्हा एकदा भारताच्या सर्व जगाच्या कल्याणासाठी एक साधक सर्वस्व त्यागरूप आसीधारा व्रताचे अवलंबन करीत आहे असे जाणूनच की काय ही आनंदाची बातमी दिगंतराला पोचवण्यासाठी गंगामाता अत्यंत हर्षाने शब्द करीत मोठ्या त्वरेने आपला मार्ग आक्रमण करीत होती. गुरुमंत्र म्हणत होते आणि त्यांचे अलौकिक शिष्यही अत्यंत एकाग्रतेने त्यांचा पुनरुच्चार करून हुताशनामध्ये आहुती टाकत होते. प्रथम प्रार्थना मंत्र झाले. परब्रह्म तत्व मला प्राप्त हो, परमानंद लक्षणोपेत वस्तू मला प्राप्त हो, अखंडैक रस मधुमय ब्रह्मवस्तू माझ्यामध्ये प्रकाशित हो, ब्रह्मविद्येसह नित्य वर्तमान असणाऱ्या हे परमात्मन, देव मनुष्यादी तुझ्या सर्व संतानामध्ये मीच तुझ्या करुणेला योग्य बालक आहे. हे संसाररूप दुःख स्वप्न हारीन परमेश्वरा, माझ्या द्वैत प्रतिभासरूप सर्व दुःखांचा विनाश कर. हे परमात्मन, मी आपल्या सर्व प्राणवृत्तींची तुझ्यामध्ये आहुती देऊन सर्व इंद्रियांचा निरोध करून त्वदेक चित्त झालो आहे. हे सर्व प्रेरक देवा, ज्ञान प्रतिबंधक सर्व मलिनता माझ्यामधून काढून टाकून असंभावना विपरीत भावनारहित तत्त्वज्ञान जेणेकरून मला प्राप्त होईल असे कर. सूर्य, वायू, सर्व नद्यांचे पवित्र जल, व्रीहीयवादी सस्य, सर्व वनस्पती आणि जगातील इतर सर्व पदार्थ तुझ्या निदर्शाने मला अनुकूल होऊन तत्त्वज्ञान लाभाच्या कामी मला सहाय्यता करोत. हे ब्रह्मन, तूच या जगतामध्ये नाना प्रकारच्या रूपाने प्रकाशित झाला आहेस. शरीर आणि मन शुद्ध होऊन तत्त्वज्ञान धारणेची योग्यता मला प्राप्त व्हावी म्हणून अग्निरूप तुझ्यामध्ये मी आहुती देत आहे, प्रसन्न हो. नंतर विरजा होमाला सुरुवात झाली. माझ्यामधील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचभूताचे अंश शुद्ध होत आहुतीच्या योगाने रजोगुण प्रसूत मलिनतेपासून विमुक्त होऊन मी ज्योतिस्वरूप होईल असे हो. माझ्यामधील प्राणपंचक, कोशपंचक हे शुद्ध होत माझ्यामधील शब्द, स्पर्श, रूप, रसगंध प्रसूत सर्व विषय संस्कार शुद्ध होत माझे मन, वाक्य, काया, कर्म आदी करून सर्व शुद्ध होत. हे आत्मशरीरी निजलेल्या ज्ञानप्रतिबंध हरणकुशल लोहिताक्ष पुरुषा जागृत हो. हे अभिष्टपूर्णकालीन ज्ञानप्रतिबंधक सर्व वस्तूंचा नाश करून गुरुमुखातून ऐकलेल्या ज्ञानाची माझ्या अंतःकरणात जेणेकरून नीट धारणा होईल असे कर. माझ्यामध्ये जे जे काही आहे ते सर्व शुद्ध हो. चिदाभास ब्रह्मस्वरूप मी दारा, पुत्र, संपत्ती, लोकमान्यता, सुंदर शरीर वगैरेच्या लाभाच्या सर्व वासनांची अग्नीमध्ये आहुती देतो. अशा तऱ्हेने पुष्कळ आहुती दिल्यानंतर भुरादी सर्व लोकलाभाच्या सर्व आशा, इच्छा मी या क्षणापासून सोडून दिल्या आणि या क्षणापासून जगतातील सर्व प्राणीमात्राला मी अभयदान देतो असे म्हटल्यानंतर होम समाप्त झाला. शिखासूत्राचाही यथाविधी होम झाला आणि पुरातन कालापासून चालत आलेल्या परंपरेप्रमाणे गुरूंनी दिलेला कौपिन, काशाय वस्त्र व नाम यांनी भूषित होऊन श्री रामकृष्ण श्रीमद परमहंस तोतापुरींच्या जवळ उपदेश ग्रहण करण्यासाठी एकाग्रचित्त होऊन बसले. नंतर श्रीमद तोतापुरी नाना प्रकारच्या युक्त्यांनी आणि सिद्धांत वाक्यांनी त्या दिवशी श्री रामकृष्णांना समाधी अवस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करू लागले. श्री रामकृष्ण म्हणत, त्या दिवशी लँगटाने आपले सर्व साधनलब्ध अनुभव आणि उपलब्धी मला पटवून देण्याचीच कंबर बांधली आहे की काय असे वाटले. ते म्हणत,
मला दीक्षा देऊन लँगटा नाना प्रकारच्या सिद्धांत वाक्यांचा उपदेश करू लागला व मनाला सर्वस्वी निर्विकल्प करून आत्मध्यानात निमग्न हो असे सांगू लागला. परंतु माझी स्थिती अशी झाली की ध्यान कराव्यास बसून पुष्कळ प्रयत्न करूनही मन पूर्णपणे निर्विकल्प करण्याचे अथवा नामरूपाच्या सीमेपलीकडे जाण्याचे माझ्याच्याने होईना. इतर सर्व विषयांपासून मन सहज परावृत्त करता आले. परंतु ते असे निर्विषय होता क्षणी श्री जगदंबेची चिरपरिचित चितघन उज्ज्वल मूर्ती डोळ्यापुढे उभी राहून नामरूप त्यागाचा समूळ विसर पाडू लागली. ध्यान कराव्यास बसावे आणि मन निर्विषय होताच आईची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहावी असे एकसारखे 3 दिवस झाले. तेव्हा निर्विकल्प समाधी संबंधाने मी जवळजवळ निराश झालो आणि डोळे उघडून लँगटाकडे पाहून म्हणालो, मन पूर्णपणे निर्विकल्प होत नाही, काय करू? हे ऐकून लँगटाला राग आला आणि माझा तिरस्कार करून तो म्हणाला, होत नाही म्हणजे काय? असे म्हणून इकडे तिकडे पाहून त्याने एक काचेचा तुकडा शोधून काढला आणि त्याने सुईसारखे तीक्ष्ण तो माझ्या कपाळावर दोन्ही भुवयांमध्ये जोराने टोचून म्हणाला, या ठिकाणी आपले मन एकाग्र कर. तेव्हा पुन्हा एकदा अगदी दृढनिश्चय करून ध्यान करू लागलो आणि पूर्वीप्रमाणे श्री जगदंबेची मूर्ती डोळ्यापुढे येता क्षणी ज्ञानाला तरवार कल्पून तिने त्या मूर्तीचे मनातल्या मनात 2 तुकडे करून टाकले. तेव्हा मग मनामध्ये कसल्याच प्रकारचा विकल्प उरला नाही आणि ते ताबडतोब नामरूपात्मक राज्याच्या सीमेपलीकडे सरसर चढून समाधीमग्न झाले. अशा रीतीने श्री रामकृष्णांना समाधी लागल्यावर बराच वेळ श्रीमद तोतापुरी त्यांच्या जवळच बसून राहिले. मग हळूच त्या पवित्र कुटीराच्या बाहेर येऊन आपल्या मागे उगीच कोणी आत शिरून आपल्या शिष्याला त्रास देऊ नये म्हणून त्यांनी त्या कुटीराचे दार बंद करून त्यास कुलूप लावून घेतले आणि जवळच पंचवटीखाली आपल्या आसनावर स्वस्थ बसून दार उघडण्यासाठी श्री रामकृष्णांच्या हाकेची मार्ग प्रतीक्षा करू लागले. दिवस संपला, रात्र आली, तीही जाऊन दुसरा दिवस उजाडला. असे लागोपाठ 3 दिवस गेले तरी दार उघडण्यासाठी श्री रामकृष्णांची हाक ऐकू येईना. तेव्हा मात्र श्रीमद तोतापुरींना आश्चर्य वाटले आणि आपल्या अद्भुत शिष्याची अवस्था तरी काय आहे ती पाहावी या उद्देशाने त्यांनी स्वतःच त्या कुटीराचे दार हलकेच उघडून आत प्रवेश केला आणि पाहतात तो आपला शिष्य 3 दिवसापूर्वी समाधी लावताना जसा बसला होता अगदी तसाच बसला असून देहामध्ये प्राणाचे बिलकुल चिन्ह नाही. मुखमंडल मात्र शांत व गंभीर असून त्यावर अपूर्व तेज झळकत आहे. बहिर्जगताच्या संबंधाने आपला शिष्य अजूनही अगदी मृतप्राय असून त्याचे चित्त मात्र निवात निष्कंप प्रदीपवत ब्रह्मामध्ये लीन होऊन राहिले आहे. हा प्रकार पाहून स्तंभित होऊन श्रीमद तोतापुरी स्वतःशी म्हणू लागले, ही गोष्ट खरोखरीच शक्य आहे काय? जी गोष्ट साध्य करून घेण्याला मला 40 वर्ष सतत परिश्रम करावे लागले ती गोष्ट या महापुरुषाने 3 दिवसातच साध्य करून घेतली काय? असा संदेह उत्पन्न होऊन त्यांनी श्री रामकृष्णांच्या अंगावरील सर्व लक्षणे, हृदयाची स्पंदनक्रिया चालू आहे की नाही, नाकातून थोडा तरी श्वासोश्वास चालू आहे की नाही वगैरे पुन्हा नीट न्याहाळून पाहिली. परंतु हृदयाची क्रिया बंद होती, श्वासोश्वासही बंद होता. मग त्यांनी श्री रामकृष्णांच्या त्या काष्ठवट शरीराला डिवचून पाहिले पण व्यर्थ, त्याचा काहीच परिणाम दिसून येईना. तेव्हा मात्र तोतापुरींच्या आश्चर्याला आणि आनंदाला सीमाच उरली नाही. ही काय विलक्षण गोष्ट आहे, ही तर खरोखरच समाधी, असे शब्द त्या आश्चर्याच्या आणि आनंदाच्या भरात त्यांच्या तोंडातून बाहेर पडले. नंतर आपल्या त्या अलौकिक शिष्याला समाधीतून उतरवण्यासाठी श्री तोतापुरीने काही प्रक्रियेला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात हरिओम मंत्राच्या गंभीर ध्वनीने ती पवित्र आणि पुण्य पंचवटी भरून गेली. श्रीमद तोतापुरींना आपल्या शिष्य सामान्य नसल्याची जाणीव पहिल्या भेटीलाच झाली होती आणि आता तर त्याच्या अलौकिकत्वाची त्यांना प्रत्यक्ष खात्री पटून त्यांनी त्याला परमहंस ही पदवी दिली. आपल्या शिष्यावर त्यांचे फार प्रेम जडले. एवढेच नव्हे तर त्याच्याशिवाय त्यांच्या मनात अत्यंत आदरही उत्पन्न झाला आणि त्याच्या संगतीचा आपल्याला लाभ झाला तर बरे होईल असे त्यांना वाटू लागले. आपल्या त्या असाधारण शिष्याच्या अद्भुत आकर्षणाने त्यांचा जाण्याचा दिवस लांब लांब सरकू लागला आणि त्यांच्या नेहमीच्या रीतीप्रमाणे एखाद्या ठिकाणी राहण्याचे जास्तीत जास्त जे 3 दिवस तेही निघून गेले तरी तेथून हलण्याचा विचारच त्यांच्या मनात येईना. आठवडा झाला, 15 झाला, 1 महिना झाला, 6 महिने लोटले तरी श्री रामकृष्णांच्या संगतीचा दिव्य आनंद सोडून दुसरीकडे जाण्याला त्यांचे मन घेईना. रोज सकाळ संध्याकाळ त्या पुण्य आणि पवित्र पंचवटीखाली बसून या दोघा महापुरुषांच्या ज्या निजानंदाच्या गोष्टी चालत असतील
त्यावेळी जे आनंदाचे तुफान सुटत असेल त्याची थोडीसुद्धा कल्पना येणे आमच्यासारख्या सामान्य मानवास अगदी दुरापस्त आहे. श्री रामकृष्णांना आता वेदांतापासून दुसरा कोणताही ध्यास नव्हता आणि श्रीमद तोतापुरेंनाही आपल्या शिष्याला वेदांतशास्त्रातील गूढ तत्वे स्वतःच्या अनुभवाच्या अधिकारयुक्त वाणीने समजावून देण्याशिवाय दुसरा कोणताही आनंद नव्हता. कित्येक वेळी त्या दोघांना आपल्या आनंदाच्या भरात दिवस रात्रीचे आणि खाण्यापिण्याचेही भान उरू नये. श्रीमद तोतापुरी वेदांतोक्त कर्मफलदात्या ईश्वरा वाचून इतर देवदेवता मानत नसत आणि एखाद्याचा देवदेवतांवर विश्वास असलेला पाहिल्यास ते त्याला अज्ञान अथवा कुसंस्काराचा परिणाम म्हणत, असे वर सांगितलेच आहे. आणि अगदी लहानपणापासून सर्व प्रकारच्या मायाजाळापासून दूर आपल्या गुरुच्या चरणी वास करण्याचे महद्भाग्य त्यांना प्राप्त झाले असल्यामुळे आत्मज्ञान लाभाच्या कामी ते स्वतःच्या प्रयत्न वाचून इतर कशालाही किंमत देत नसत. श्रीमदाचार्यांनी आपल्या विवेक चूडामणीच्या आरंभीच म्हटले आहे की या जगामध्ये मनुष्यत्व, ईश्वर लाभाची इच्छा आणि सद्गुरूचा आश्रय या 3 गोष्टींचा लाभ होणे परम दुर्लभ आहे. याला ईश्वराचीच कृपा पाहिजे. या 3 गोष्टींचा लाभ श्रीमद तोतापुरींना लहानपणीच झाला होता आणि तेव्हापासून आपल्या ध्येयाकडे दृष्टी ठेवून त्यांनी सतत 40 वर्षाच्या दीर्घ परिश्रमानंतर प्राप्त करून घेतले होते. त्यांना आपल्या मनाबरोबर फारसा झगडा करावा लागला नसावा, कारण लहानपणीच त्यांना सद्गुरूचा आश्रय मिळाल्यामुळे व त्यांच्या ठिकाणी त्यांची पूर्ण निष्ठा असल्यामुळे सद्गुरूच्या आज्ञेप्रमाणे अक्षरशः वर्तन त्यांच्याकडून सहज होई. वैष्णव संप्रदायामध्ये एक म्हण आहे, गुरुकृष्ण वैष्णव तीनेर दया हाईलो, ॲकेर दयाविने जीव छारे खारे गॅलो. गुरु, कृष्ण आणि वैष्णव म्हणजे साधू या तिघांची दया होऊ नये, एकाच्या दये वाचून म्हणजे मनाच्या दये वाचून जीवाचा सत्यनाश झाला. असल्या पाजी मनाच्या हाती श्रीमद तोतापुरी कधीही सापडले नव्हते. ईश्वरावर भरोसा व विश्वास ठेवून गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आपल्या ध्येयाचा मार्ग आक्रमण करीत असता त्यांनी एकदासुद्धा मागे वळून संसाराच्या गोंधळाकडे आणि गडबडीकडे पाहिले नव्हते. अर्थातच त्यांचा सारा भर उद्योग, प्रयत्न, आत्मविश्वास यांच्यावर असेल. आपल्या मार्गात असता मन जर मध्येच एखाद्या अडेल तट्टासारखे अडून बसले तर हा सारा प्रयत्न आणि आत्मविश्वास झंझावातात सापडलेल्या गवताच्या पेंडीसारखा कुठल्या कुठे नाहीसा होतो आणि त्याच्या जागी अविश्वास उत्पन्न होऊन त्यापूर्वीच्या हिम्मत बहादराची एखाद्या क्षुद्र असहाय्य किड्यापेक्षाही केविलवाणी स्थिती होऊन जाते. या गोष्टीचा श्रीमद तोतापुरींना अनुभव नव्हता. ईश्वर कृपेने बहिर्जगतातील शेकडो गोष्टींची अनुकूलता न मिळाल्यास जीवाच्या सर्व प्रयत्नांचा आणि उद्योगाचा काहीसुद्धा उपयोग होत नाही व त्याच्या आशेप्रमाणे त्याला फलप्राप्ती होत नाही, या गोष्टीचा तोतापुरींना अनुभव नव्हता. त्यामुळे साधकाने आत्मज्ञान प्राप्तीसाठी देवदेवतांचे सहाय्य मागावे या गोष्टींचा त्यांना बरोबर समज पटत नसे. भक्तिमार्ग हा दीन, दुबळ्या, अशक्त लोकांचा मार्ग आहे असे ते म्हणत. ईश्वर भक्तीने आणि प्रेमाने तन्मय होऊन भक्त साधक संसारातील सर्व विषय एवढेच काय पण आत्मतृप्तीसुद्धा विसरून आपल्या भक्तीच्या जोरावर ईश्वराचे दर्शन घेऊ शकतो. भक्तीच्या अत्यंत उच्च अवस्थेत भक्त शुद्धाद्वैत ज्ञानाचा सुद्धा अधिकारी होतो आणि म्हणूनच त्याच्या जप, कीर्तन, भजन आदी गोष्टींचाही फार उपयोग आहे. त्या म्हणजे वेडेपणाचे अगर दुबळेपणाचे प्रदर्शन नव्हे, ही गोष्ट श्रीमद तोतापुरींच्या लक्षात येत नसे. म्हणून ते भक्ताच्या भावतन्मयतेची एखाद्या वेळी चेष्टाही केल्याशिवाय सोडत नसत. अर्थात या सर्वाचा अर्थ असा नव्हे की श्रीमद तोतापुरी नास्तिक होते अथवा त्यांच्यात ईश्वरानुराग नव्हता. ते स्वतः शमदमादी संपत्तिवान शांत प्रकृतीचे पुरुष असून भक्तीच्या शांत भावाचे साधक होते आणि दुसऱ्यामधील त्या भावातील ईश्वर भक्तीचा भाग मात्र त्यांना समजे. परंतु ईश्वराला आपला सखा, पुत्र, स्वामी वगैरे समजून त्या भावाने त्याची भक्ती केल्यास साधकाची उन्नती झपाट्याने होऊ शकते, या गोष्टीकडे त्यांचे कधीच लक्ष गेले नव्हते. म्हणून अशा प्रकारच्या भक्ताचे ईश्वर विरहाने बेहोश होणे, त्याची व्याकुलता, त्याचा धावा, त्याचा अभिमान, त्याचा हट्ट, तसेच भावाच्या प्रबळतेने त्याचे हास्य, नृत्य अथवा क्रंदन वगैरे गोष्टींना ते वेड्याचे चाळे समजत. त्यांची अशी कधीही कल्पना झाली नाही की या चाळ्यांच्या योगाने साधकाची उन्नती झपाट्याने होऊन त्याला आपल्या ध्येयाची प्राप्ती फार लवकर होते. अर्थातच ब्रह्मशक्ती जगदंबेची मनोभावाने भक्ती, पूजा करणे व भक्तिविषयक इतर गोष्टी यांच्या संबंधाने
त्यांचा श्री रामकृष्णांची अनेक वेळी वाद जुंपे. अगदी लहानपणापासून श्री रामकृष्ण नेहमी सकाळी व संध्याकाळी हाताने टाळी वाजवत वाजवत आणि कित्येकदा भाववेशात नृत्य करीत करीत काही वेळपर्यंत हरी बोल हरी बोल हरी गुरु प्राण हे गोविंद मम जीवन, मनकृष्ण प्राणकृष्ण ज्ञानकृष्ण ध्यानकृष्ण बोधकृष्ण बुद्धिकृष्ण, तूच जगत जगत तुझ्यामध्ये, मी यंत्र तू यंत्री इत्यादी भजन मोठमोठ्यांदे करत असत. वेदांत ज्ञानाने अद्वैत भावाने निर्विकल्प समाधीचा लाभ झाल्यानंतर सुद्धा हा नित्यक्रम त्यांनी कधीही सोडला नाही. एक दिवस पंचवटीकाली श्रीमद तोतापुरींच्या बरोबर नाना प्रकारच्या धर्मविषयक गोष्टी ते करीत असता संध्याकाळ झाली. त्याबरोबर सर्व गोष्टी एकदम बंद करून ते लगेच वरीलप्रमाणे भजन करू लागले. हा प्रकार पाहून श्रीमद तोतापुरींना अत्यंत आश्चर्य वाटले आणि जो पुरुष वेदांत मार्गाचा इतका उत्तम अधिकारी की केवळ 3 दिवसातच ज्याने निर्विकल्प समाधी प्राप्त करून घेतली, अशा पुरुषाने एखाद्या अगदी हीन अधिकाऱ्याप्रमाणे भजन करावे याचा त्यांना काहीच उलगडा होईना. मग त्यांची थट्टा करण्याच्या उद्देशाने ते श्री रामकृष्णांकडे पाहून म्हणाले, क्यों रोटी ठोकते हो? श्री रामकृष्ण हसत हसत म्हणाले, गप्प बसाल का जरा? मी इकडे ईश्वराचे नामस्मरण करतोय आणि तुम्ही काय म्हणता क्यों रोटी ठोकते हो? श्री रामकृष्णांच्या या सरळ बोलण्याने तोतापुरींनाही गंमत वाटली व त्यांच्या या अशा करण्यात काहीतरी अर्थ असला पाहिजे असे समजून ते आणखी काही न बोलता स्तब्ध बसले. आणखी असेच एक दिवस संध्याकाळ होऊन गेल्यावर श्री रामकृष्ण श्रीमद तोतापुरींच्या धुनीजवळ बसले होते. ईश्वरीय कथाप्रसंगात दोघांचीही मने इतक्या उच्च स्थितीला जाऊन पोचली होती की अद्वैत अनुभवात ती जवळजवळ तन्मय होऊन गेली होती. त्यांच्यापुढे असलेल्या त्या धुनीतील अग्निनारायणाचा आत्मासुद्धा जणू काही त्यांच्या आत्म्याशी एकत्वाचा अनुभव घेऊन आनंदाने आपल्या 100ही जिभा बाहेर काढून कदाकदा हसत होता. त्या दोघांनाही जगताचे जवळजवळ भानही नव्हते. अशावेळी बागेच्या नोकरचाकरांपैकी एक जण आपली चिलीम भरून विस्तव घेण्यासाठी तेथे आला आणि धुनीतून एक लाकूड बाहेर ओढून त्याचा निखारा काढून घेऊ लागला. दोघेजण ब्रह्मानंदात इतके निमग्न झाले होते की तो मनुष्य तेथे आलेला आणि त्याने लाकूड बाहेर ओढलेले त्यांच्यापैकी कोणाच्याही लक्षात आले नाही. इतक्यात एकाएकी तोतापुरींची नजर त्यांच्याकडे गेली आणि आपल्या पवित्र अग्नीला हा मनुष्य शिवला असे पाहून ते अत्यंत संतापले आणि शिवीगाळेही करू लागला. आपला चिमटा घेऊन त्याला मारण्याचेही भय दाखवू लागले. हा सर्व प्रकार पाहून श्री रामकृष्ण त्या तन्मय स्थितीत अर्धबाह्य अवस्थेत मोठमोठ्याने हसू लागले व वरचेवर वाह 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 शाबास शाबास असे म्हणू लागले. श्री रामकृष्णांनी आपल्याला असे म्हणावे याचे आश्चर्य वाटून तोतापुरी म्हणाले, तू असे काय करतोस? पहा बरे, या माणसाने केवढा अपराध केला आहे तो. श्री रामकृष्णांनी हसत हसत उत्तर दिले, हां, त्याचा अपराध तर खरा, पण मला त्याच्यापेक्षा तुमचा ब्रह्मज्ञानाचीच जास्त गंमत वाटली. आताच ना तुम्ही म्हणत होता की एका ब्रह्मा वाचून या जगात दुसरे काहीही सत्य नाही. जगातील सर्व वस्तू आणि व्यक्ती त्याच्याच प्रकाश आहेत आणि लगेच एका क्षणात हे सर्व विसरून त्या माणसाला मारायलाही तयार झालात. म्हणून हसतोय की महामायेचा प्रभाव केवढा जबरदस्त आहे. श्री रामकृष्णांचे हे बोलणे ऐकून तोतापुरी गंभीर होऊन काही वेळ स्तब्ध बसले व मग श्री रामकृष्णांना म्हणाले, ठीक बोललास. मी रागाच्या भरात खरोखरच सर्व गोष्टी विसरून गेलो होतो. राग मोठा पाजी आहे. आजपासून मी कधी रागवणार नाही. आणि खरोखरच त्या दिवसापासून तोतापुरी कधीही रागवलेले दिसले नाहीत. श्री रामकृष्ण म्हणत असत, पंचमहाभूतांच्या कचाट्यात सापडून ब्रह्म रडत असते. डोळे मिटून तुम्ही कितीही म्हणा ना, मला काटा बोचला नाही, माझा पाय दुखत नाही, पण काटा बोचताना वेदनांची लगेच तळमळ सुरू होते. त्याचप्रमाणे मनाला किती का शिकवाना की तुला जन्म नाही, मृत्यू नाही, तुला पाप नाही, पुण्य नाही, तुला शोक नाही, दुःख नाही, तुला क्षुधा नाही, तृष्णा नाही, तू जन्म जरारहित निर्विकार सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहेस. पण जराशी कुठे प्रकृती बिघडली, जरासे मनापुढे संसारातील रूपरसादी विषय आले, जरासे कामकांचनाच्या वरवर दिसणाऱ्या सुखाला भुलून हातून एखादे वाईट काम झाले की लगेच मोह, दुःख, यातना यांची मनात गर्दी उसळून सारा आचार विचार विसरून जाऊन माणूस अगदी गडबडून जातो व त्याला काही सुचेनासे होते. म्हणून ईश्वराची जर कृपा झाली नाही तर महामायाने गळ्याला बांधलेली दोरी जर तोडून टाकली नाही तर कोणालाही आत्मज्ञान आणि आनंदाची प्राप्ती होणार नाही. हे खूप समजा. चंडीत सांगितले आहे नाही, सैषा प्रसन्ना वरदा नृणा भवती मुक्तये.
तिने कृपा करून जर वाट मोकळी केली नाही तर काही एक होण्याची आशा नको. राम, लक्ष्मण आणि सीता वनात चालले होते. वनातल्या वाटा अरुंद, एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल इतक्याच. धनुष्यबाण हाती घेऊन राम सर्वांच्या पुढे चालले होते. त्यांच्या मागोमाग सीता चालली होती आणि तिच्या मागोमाग लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन चालला होता. लक्ष्मणाची श्री रामचंद्रावर अत्यंत भक्ती आणि प्रीती. त्याला वाटे की आपल्याला रामचंद्र नेहमी दिसावेत, पण करतो काय, त्याच्या आणि रामाच्यामध्ये सीता चाललेली. असे म्हणून राम न दिसल्यामुळे त्याला एकसारखी तळमळ लागलेली असे. बुद्धिमती सीतेच्या लक्षात ही गोष्ट आली आणि तिच्या मनात करुणा उत्पन्न होऊन वाट चालताना ती थोडीशी बाजूला झाली आणि म्हणाली, हां, आता बघा. तेव्हा कुठे लक्ष्मण डोळे भरून आपल्या इष्टमूर्तीला पाहू शकला. त्याचप्रमाणे जीव आणि ईश्वर यांच्यामध्येही मायारूपी सीता असते. तिने जीवरूपी लक्ष्मणावर कृपा करून जर त्याची वाट सोडली नाही व त्याचा पाश तोडून टाकला नाही तर जीवाला रामरूप ईश्वराचे दर्शन होणार नाही हे निस्संशय समजा. तिची कृपा झाली की जीवरूपी लक्ष्मणाला रामरूपी ईश्वराचे दर्शन होण्यास मुळीच वेळ लागत नाही. आणि तिची जर कृपा झाली नाही तर मग हजार का विचार करा ना, त्यापासून काही एक होणे नाही. असो, श्री जगदंबेची तोतापुरींवर जन्मापासून कृपा होती. सत्संस्कार, सरळ मन, योगी महापुरुषाचा आश्रय, बलिष्ठ आणि निकोप शरीर प्रकृती यांचा त्यांना लहानपणापासूनच लाभ झाला होता. महामायेने त्यांना कधीही आपले उग्र रूप दाखवले नव्हते. अर्थातच श्रीमद तोतापुरींना उद्योगाने आणि सतत परिश्रम करून निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त करून घेणे म्हणजे अगदी सोपी गोष्ट आहे असे वाटत असे. त्यांना कसे समजावे की आपल्यावर श्री जगदंबेची कृपा असल्यामुळेच आपल्या परमार्थ मार्गातील सर्व अडथळे तिने स्वतः दूर करून आपला मार्ग सुगम करून ठेवला होता. पण आता इतक्या दिवसानंतर ही गोष्ट त्यांना समजावून देण्याचे श्री जगदंबेच्या मनात आले. इतक्या दिवसानंतर त्यांच्या मनातील भ्रम दूर होण्याची वेळ आली. श्रीमद तोतापुरींची शरीर प्रकृती अत्यंत निकोप. रोग, अजीर्ण, शरीराचे तरतरेचे आजार यांचे त्यांना कधीही दर्शन झाले नव्हते. जे खावे ते पचून जावे, कधी तक्रार नाही. जेथे पडावे तेथे झोप तयार. मन सदैव आनंदाने आणि शांतीने भरलेले. कधी काळजी की उदासीनता नाही. परंतु बंगालच्या पाण्याचा आणि दमट हवेचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाला व श्री रामकृष्णांच्या अद्भुत आकर्षणाने दक्षिणेश्वरी काही महिने लोटतात तोच त्यांच्या त्या पोलादासारख्या शरीरात रोगाने प्रवेश केला. त्यांना रक्तामांश आला. रात्रंदिवस पोटात मुरडा होऊ लागून पोट दुखू लागले आणि त्यांचे धीर, गंभीर आणि स्थिर मनसुद्धा ब्रह्मविचारापासून आणि समाधी अवस्थेपासून ढळू लागले. शरीराकडेच लागू लागले. पंचभूतांच्या तडाख्यात ब्रह्म सापडल्यावर आता सर्वेश्वरी श्री जगदंबे वाचून दुसरा त्राता कोण? प्रकृती बिघडण्याच्या पूर्वीपासून त्यांना समजून चुकले होते की या प्रांतात आपली प्रकृती ठीक राहणार नाही, म्हणून या ठिकाणी यापुढे राहणे योग्य नाही. परंतु श्री रामकृष्णांच्या दिव्य संगती सुखाचा लोभ त्यांना सुटेना व अखेर ते आजारी पडलेच. रोग वाढत चालला असता मधून त्यांना तेथून दुसरीकडे निघून जाण्याची इच्छा होई. आज श्री रामकृष्णांची परवानगी घेऊ असा त्यांनी विचार करावा. परंतु श्री रामकृष्ण त्यांच्याकडे येऊन बसले म्हणजे भगवत कथा प्रसंगात आपल्या बेताचा त्यांना विसर पडावा आणि त्यांचे जाणे लांबणीवर पडावे. असा प्रकार कितीदा तरी झाला. एखाद्या वेळी श्री रामकृष्ण त्यांच्याकडे आल्यावर त्यांची परवानगी घेण्याचे त्यांच्या अगदी ओठावर यावे, पण तितक्यात बेत फिरून त्यांना वाटावे, काय घाई आहे, आजचा दिवस राहू, उद्याच जाऊ झाले. पण असे होता होता रोगाचे पाऊल मात्र पुढे पडत चालले. श्रीमद तोतापुरींची प्रकृती दिवसेंदिवस जास्तच बिघडत चालली. हे पाहून श्री रामकृष्णांनी मथुरबाबूंना सांगून औषधाची व्यवस्था करवली आणि त्यांची सेवा शुश्रूषा ते स्वतः करू लागले. पोट दुखण्याने फारच त्रास होऊ लागला तर आपल्या मनाला समाधीमग्न करून देहाचे सर्व दुःख विसरून जाणे इतकी शक्ती अजूनपर्यंत तोतापुरींच्या अंगी राहिली होती. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.